write in user defined functions in one program, we are going to merge or we are going to implement all the 4 categories of a function. Okay, suppose आता आपण एक प्रोग्राम करू, write a program to perform addition, subtraction, multiplication and division. ओके, सो एकाच प्रोग्राम मध्ये युजिंग फंक्शन. सो वन प्रोग्राम मध्ये आपण ऑल 4 फंक्शन्स काय करू, इम्प्लिमेंट करू. ओके, सो तुम्हाला आता ऑल 4 टाइपचे तुम्ही हे चारही पण फंक्शन आता तुमच्या प्रोग्राम मध्ये 4 फंक्शन्स येणार, ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय आणि डिव्हिजन साठी युजर डिफाईन 4 फंक्शन आणि 5th फंक्शन मेन फंक्शन जिथे तुम्ही फंक्शन सगळे कॉल करता. ओके, आता तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी फक्त मी काय करते की ऍडिशन म्हणजे जे इच फंक्शन आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे आपण डिफरंट कॅटेगरीजने घेऊ. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही सगळे एकाच कॅटेगरीने पण करू शकता. ओके, सो फक्त आपल्याला प्रॅक्टिस होण्यासाठी किंवा ऑल दी फंक्शन्स मधला डिफरन्स प्रॉपर करण्यासाठी आपण काय करूयात फक्त की एका प्रोग्राम मध्ये आपण चारही पण फंक्शन लिहूयात आणि चारही कॅटेगरीचा यूज करू. ओके, फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, नाउ नेक्स्ट पासून मग तुम्ही ऑल फंक्शन्स तुम्हाला काय सांगितलं मी युजिंग फंक्शन म्हणलं की तुम्हाला जी कॅटेगरी इझी वाटते त्या कॅटेगरीने तुम्ही करायचं आहे. ओके, सो फर्स्ट फक्त मी तुम्हाला फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग आय एम गोइंग टू इम्प्लिमेंट ईच फंक्शन विथ डिफरंट कॅटेगरी. ओके, सो आपण काय करू, जो ऍडिशन फंक्शन आहे ना त्याच्यासाठी आपण फर्स्ट कॅटेगरी यूज करू, ह्याच्यासाठी सेकंड, मल्टिप्लिकेशन साठी थर्ड आणि डिव्हिजन साठी फोर्थ. ओके, हे आपल्याला परफॉर्म करायचं आहे. सो आता मी प्रॉब्लेम स्टेटमेंट इरेज करते म्हणजे आपल्याला प्रॉपर स्पेस युटिलाइज होईल. सो पहिले हेडर फाइल्स टाका, त्याच्यानंतर आता आपण ऑल फंक्शन्स डिक्लेअर करणार. तर हेडर फाइल्स इन्क्लूड केलेली असं कन्सिडर करा. सो फर्स्ट फंक्शन आपल्याला करायचं आहे ऍडिशन विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट्स. ओके, ऍडिशन विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट. विदाउट रिटर्न टाइप मीन्स व्हॉट, व्हॉइड, देन युअर फंक्शन नेम आणि विदाउट आर्ग्युमेंट्स. ओके, हे झालं आपलं फर्स्ट कॅटेगरीचं फंक्शन. ठीक आहे, देन सेकंड सबट्रॅक्शन, सेकंड कॅटेगरी विदाउट रिटर्न टाइप म्हणजे void, देन सबट्रॅक्ट इज माय फंक्शन नेम सब. ओके, नाउ विथ आर्ग्युमेंट, सेकंड कॅटेगरी काय आहे, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो सबट्रॅक्शन फंक्शन 2 नंबर, आता आपण इंटिजर नंबरचं करूयात, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ओके, आता सबट्रॅक्शन काय येईल की आर्ग्युमेंट्स मीन्स व्हॉट की इनपुट तुम्ही किती देता. सो सबट्रॅक्शन 2 इंटिजर नंबर साठी आपण युजर कडून काय स्कॅन करणार, 2 व्हॅल्यू, 2 नंबरच्या 2 व्हॅल्यूज. ओके, सो आर्ग्युमेंट्स काय येणार, 2 येणार इंटिजर टाइपचे. सो इंट कॉमा इंट. सो दिस इज डिक्लेरेशन ऑफ अ सेकंड कॅटेगरी. ओके, थर्ड कॅटेगरी काय आहे, विथ रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट. सो विदाउट आर्ग्युमेंट द्यायचं आहे मल्टिप्लिकेशन. सो हे विदाउट आर्ग्युमेंट आला. आता विथ रिटर्न टाइप, सो 2 इंटिजर नंबरचीच मल्टिप्लिकेशन करायची. रिटर्न टाइप जर असेल तर आपण काय कन्सिडर करतो, आउटपुट. जसं आर्ग्युमेंट्सला आपण इनपुट कन्सिडर करतो तसं रिटर्न टाइपला आउटपुट कन्सिडर करतो. सो 2 इंटिजर नंबरची मल्टिप्लिकेशन, रिझल्ट पण काय येणार, इंटिजर. सो याचा रिटर्न टाइप काय येणार, इंट. ओके, सो दिस इज डिक्लेरेशन ऑफ अ थर्ड कॅटेगरी ऑफ अ फंक्शन. देन विथ रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो डिव्हिजन करायचं आपल्याला. ओके, विथ आर्ग्युमेंट, सो 2 नंबरची डिव्हिजन करायची आहे. सो 2 नंबर आपण स्कॅन करणार. ओके, सो ही झाली फोर्थ कॅटेगरी. आणि विथ रिटर्न टाइप, सो डिव्हिजन जरी इंटिजर व्हॅल्यू असेल, डिव्हिजन जरी तुम्ही 2 इंटिजर नंबरची करणार आहे पण डिव्हिजन फ्लोट मध्ये येऊ शकते ना. सो इथे काय लिहिणार, फ्लोट. रिटर्न टाइप आलं लक्षात बघा. इथे तर विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट्स. ओके, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स इंट का दिले, बिकॉज आय वॉन्ट टू परफॉर्म द ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ अ 2 इंटिजर नंबर. सो मी 2 व्हॅल्यू स्कॅन करणार. सो विथ आर्ग्युमेंट आहे म्हणून 2 आर्ग्युमेंट्स पास करणार. देन विथ रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट, हे विदाउट आर्ग्युमेंट. विथ रिटर्न टाइप इंट का लिहिलं, बिकॉज मी मल्टिप्लिकेशन 2 इंटिजर नंबरचे करणार आहे. सो त्याचा रिझल्ट इंटिजर येणार आहे. सो इंट. नाउ डिव्हिजन विथ रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंट 2 इंटिजर नंबरची डिव्हिजन करणार आहे पण 2 इंटिजर नंबरची जर मी डिव्हिजन केली तर नेसेसरी नाही की मला आउटपुट कंपल्सरी इंटिजरच मिळणार आहे. इट कॅन बी फ्लोट. सो मी काय केलं, फ्लोट केलं. आलं लक्षात. नाउ आता आपण मेन लिहिणार.
आता आतापर्यंत आपण एकच फंक्शन केलं होतं, आता आपण 4 फंक्शन लिहितोय. आता बघा ऍडिशन तर कोणता फर्स्ट कॅटेगरीचं आहे म्हणजे विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो ऍडिशन साठी आपण जे दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, दोघांची व्हॅल्यू घेतो, फॉर्म्युला टाकतो आणि रिझल्ट डिस्प्ले करतो, हे सगळं कुठे करायचं ऍडिशनच्या डेफिनेशन मध्ये. ओके, बिकॉज ऍड फंक्शन कोणत्या टाइपनी केले आपण फर्स्ट टाइपनी. ओके, देन सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शन साठी आपल्याला 2 व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. आणि लक्षात हे 2 व्हेरिएबल्स. ओके, देन आता मल्टिप्लिकेशनच्या रिझल्ट साठी एक इंटिजर व्हेरिएबल घ्यावं लागेल सपोज सी, आणि एक फ्लोट घ्यावं लागेल डिव्हिजन साठी सपोज डी, आणि हे आर्ग्युमेंट आहे इंट. सो तिथे आपण एबी परत रियूज करू शकतो. ओके, सो एबी मी एकदाच घेतलेत बिकॉज आर्ग्युमेंट्सची व्हॅल्यू घेण्यासाठी सबट्रॅक्शन आणि इंटिजर साठी आपण ए आणि बी यूज करू शकतो. त्याच्यानंतर हा सिक्वेन्स साठी बिकॉज एक रिटर्न टाइप इंट आहे सो ते डिक्लेअर केलं सी. ओके, रिवाइज करा परत प्रिव्हियस और 2 लेक्चर्स. ओके, देन हा रिटर्न टाइप फ्लोट आहे सो फ्लोट एक व्हेरिएबल घेतलं. ओके, नाउ पहिले आपण ऍडिशन कॉल करू. सो पहिल्यांदा बघा ऍड फंक्शन कॉल करायला काही नाही, डायरेक्टली कॉल करणार बिकॉज आपलं ते फर्स्ट टाइपचं आहे. ओके, नाउ बघा सबट्रॅक्शन फंक्शन डायरेक्ट कॉल करणार नाही बिकॉज सबट्रॅक्शन फंक्शनला आधी आपल्याला 2 आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घ्यावी लागेल ए बी ची बिकॉज फंक्शन विथ आर्ग्युमेंट आहे. सो पहिले व्हॅल्यू घ्यायची देन फंक्शन कॉल करायचं. सो प्रिंटफ एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, व्हॅल्यू पहिल्यांदा घ्यायची आणि देन फंक्शन कॉल करायचं $a, $b. देन फंक्शन कॉल करायचं ए बी. ओके, आता मल्टिप्लिकेशनला आर्ग्युमेंट्स तर नाहीत बट रिटर्न टाइप आहे. सो आपण कसं कॉल करणार मल्टिप्लिकेशन फंक्शन, असं कॉल करणार. आणि लक्षात, सो मल्टिप्लिकेशन फंक्शनला विथ रिटर्न टाइप आहे. सो मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट कुठे प्रिंट करणार मेन मध्ये. सो मल्टिप्लिकेशन इक्वल टू %dc. बघा मल्टिप्लिकेशनला रिटर्न टाइप आहे, मग ऍड आणि सबट्रॅक्टचं का नाही प्रिंट केलं सबट्रॅक्शन इक्वल टू आणि ऍडिशन इक्वल टू मेन मध्ये बिकॉज त्याला विदाउट रिटर्न टाइप आहे. विदाउट रिटर्न टाइप असेल तर आपण रिझल्ट कुठे प्रिंट करतो डेफिनेशन मध्ये. रिकॉल द प्रिव्हियस लेक्चर, स्टडी रिपीट लेक्चर. सपोज आता हा पॉइंट तुम्हाला आठवत नसेल तर हे लेक्चर इथेच पॉज करून प्रिव्हियस लेक्चर ओपन करायचं, परत एकदा बघायचं म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे, नाउ हे झालं मल्टिप्लिकेशन. नाउ डिव्हिजन साठी आपल्याला आर्ग्युमेंटची पण व्हॅल्यू घ्यायची आहे. सो आर्ग्युमेंटची पहिले व्हॅल्यू घ्या, अगेन एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, देन स्कॅनफ %d $a&b. ओके, डिव्हिजन साठी दोन्ही व्हॅल्यू घेतल्या, त्याचा रिटर्न टाइप फ्लोट आहे. सो फ्लोट साठी आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे. सो डिव्हिजन त्याला पास करायचं ए आणि बी. सो डिव्हिजन फंक्शनचा पण विथ रिटर्न टाइप आहे. सो त्याचा रिझल्ट कुठे प्रिंट करायचा मेन मध्ये. विदाउट रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट प्रिंट करायचा डेफिनेशन मध्ये. सो डिव्हिजन आपण फ्लोट मध्ये घेतलेली आहे. सो डी प्रिंट केला, गेट ch अँड मेन कम्प्लीट. ओके, 4 फंक्शन झाले. आता प्रत्येकाच्या बघा डिक्लेअर करून झाल्यावरती त्याच्यानंतर हा फर्स्ट फंक्शन कॉल झालं, हे सेकंड फंक्शन कॉल झालं, थर्ड फंक्शन कॉल झालं, फोर्थ फंक्शन कॉल झालं. आता प्रत्येकाची 1 बाय 1 डेफिनेशन लिहायची. सो पहिले वॉइड ऍड ची डेफिनेशन. सो ऍड फंक्शन हे विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट आहे. सो ऍडिशन साठी जे रिक्वायरमेंट असतं इन्क्लुडिंग व्हेरिएबल डिक्लेरेशन, व्हॅल्यू स्कॅन करायचे, हे सगळं कुठे करायचं त्या ऍड फंक्शन मध्येच करायचं. ओके, व्हेरिएबल डिक्लेअर केले, देन एंटर ए अँड बी. ओके, स्कॅनफ %d $a&b. Okay, then c is equal to a plus b, and after that printf addition equal to %d आणि c मध्ये addition. ओके, आता बघा पहिल्यांदा आता मी इथेच रफ करून, आता पहिल्यांदा बघा हे आपलं डिक्लेरेशन झालं. आता सपोज प्रोग्राम कंपाईल झालेला आहे. सो पहिल्यांदा मी रन केला. ओके, आता मी काय करते की ऍड फंक्शन कॉल झाले की ते एक्झिक्यूट कसं होतं ते दाखवते. मी इथेच रफ करून सबट्रॅक्शनची डेफिनेशन लिहिते. मग आपण पुढचं
एक्झिक्यूट करून बघू. ओके, नाउ इथे बघा ऍड फंक्शन कॉल झालं, कंट्रोल कुठे आला, त्याच्या डेफिनेशन कडे आला, इथे कंपायलरचा. ह्या स्टेटमेंट पासून कंट्रोल कुठे गेला, इथे डेफिनेशन कडे. सो स्क्रीन वरती व्हॅल्यू टाकल्या, सपोज ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू 10 टाकली, ए 5 + 10 15, सी मध्ये स्टोअर झाले, ऍडिशन प्रिंट झाली 15. फंक्शन एंड झालं की कुठे आला कंपायलर, इथे न्यू लाईनला आला. ओके, हे ऍडिशनचा तर आपण कोड ऑलरेडी बघितलेला आहे. आता हा रफ करते आणि त्याच्या खालीच आता प्रोग्राम आपल्याला एका खाली एक लिहायचे आहेत. ऑल फंक्शन जसे डिक्लेअर केले एका खाली एक, हे 4, तसे एका खाली एक डेफिनेशन लिहायची. सो वॉइड ऍडची लिहिली होती मी, आता मी वॉइड सबट्रॅक्टची लिहिते. आता सबट्रॅक्शनला 2 आर्ग्युमेंट पास आहेत. सो इंट ए, डेफिनेशन लिहिताना आपण डेटा टाईप पुढे काय लिहितो, व्हेरिएबल नेम लिहितो. आता ए बी ची व्हॅल्यू आपण सबट्रॅक्शन साठी ऑलरेडी मेन मध्ये घेतलेले आहेत. सो इथे फक्त रिझल्ट साठी एक व्हेरिएबल करायचं आणि रिझल्ट डिस्प्ले करून टाकायचं. सबट्रॅक्शन इज इक्वल टू %d(c). फंक्शन कंप्लीट. बघा ए बी च्या व्हॅल्यू का नाही घेतल्या, बिकॉज ते आपण ऑलरेडी घेतल्या आहेत. आता बघा ऍड फंक्शनची डेफिनेशन कंप्लीट झाली. आता ऍड फंक्शन नंतरच्या स्टेटमेंट कडे आला. स्क्रीनवर डिस्प्ले झाला एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. सपोज ए ची व्हॅल्यू मी 10 टाकली, बी ची 20 टाकली इथे. ओके, ए ची व्हॅल्यू 10, बी ची 20 टाकली. नाउ सब ए बी. सो ए बी जाणार म्हणजेच काय, ए आणि बी च्या व्हॅल्यू जाणार, म्हणजेच कॉल बाय व्हॅल्यू होणार आहे. सो 10 20. सो इथे कॉल आला फंक्शनचा, कंपायलर कुठे गेला, डेफिनेशन कडे. हा जो पहिला पॅरामीटर आहे दॅट इज 10 इथे गेलं, बी या ए मध्ये गेलं आणि हा 20 इथे कॉपी झाला. ओके, नाउ ए मायनस बी, 10 मायनस 20 मायनस 10 सी मध्ये गेला आणि स्क्रीनवर प्रिंट झालं -10. फंक्शन कंप्लीट झालं. नेक्स्ट कंट्रोल इथे आला. आलं लक्षात, नेक्स्ट लाईनला इथून कॉल करून इथे आलता, नेक्स्ट कंट्रोल इथे आला. आता बघा ऍड आणि सबट्रॅक्शन मध्येच आपण रिझल्ट प्रिंट केलेला आहे, सबट्रॅक्शन आणि ऍडिशनचा. का, डेफिनेशन मध्येच, बिकॉज ते फंक्शन विदाउट रिटर्न टाईप आहेत. ओके, नाउ आता आपण नेक्स्ट मल्टिप्लिकेशन फंक्शनचा कोड लिहू. आता मल्टिप्लिकेशनला बघा रिटर्न टाईप आहे इंट. रिटर्न टाईप पुढे व्हेरिएबल नेम द्यायचं नाही, विदाउट आर्ग्युमेंट आहे. ओके, आता आपण मल्टिप्लिकेशन डायरेक्ट कॉल केले, त्याच्या आधी आपल्याला आपण काही पास केलंय का, नाही पास केले. म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन साठी ए आणि बी च्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील आणि एक रिझल्ट रिटर्न करायला. ओके, सो प्रिंटएफ एंटर ए अँड बी, स्कॅनएफ %d %a %b. ओके, देन मल्टिप्लाय करा आणि रिझल्ट प्रिंट नाही करायचा डेफिनेशन मध्ये, रिझल्ट रिटर्न करायचा. रिटर्न का करायचा, बिकॉज फंक्शन विथ रिटर्न टाईप आहे आणि जेव्हा फंक्शनला रिटर्न टाईप असतो तेव्हा रिटर्न झालेला रिझल्ट जो आहे तो मेन मध्ये आपण प्रिंट करतो. ओके, सो सबट्रॅक्शन फंक्शनची डेफिनेशन झाली की कंपायलर परत मेन मध्ये आला. नेक्स्ट लाईनला इथून काय कॉल झालं, मल्टिप्लिकेशन फंक्शन. ओके, नाउ स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर ए अँड बी. तुम्ही व्हॅल्यू टाकल्या, सपोज 5 10, 5 × 10 50, सी मध्ये स्टोअर झालं, रिटर्न सी म्हणजेच 50. सी रिटर्न झालाच म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू रिटर्न झाली. ओके, सो 50 जो रिटर्न झालेला आहे तो सेव्ह झाला इथं सी मध्ये 50 आणि प्रिंट झाला 50. ओके, आता हे कसं वर्क होतं मी हे ऑलरेडी तुम्हाला प्रिव्हियस 2 लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त हा प्रोग्राम काय की ऑल फंक्शन्स आपल्याला कंबाईन करायचे आहेत. ओके, नाउ डिस्प्ले झाला 50. नाउ आता स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आता हे कशासाठी, डिव्हिजन साठी, बिकॉज डिव्हिजन विथ आर्ग्युमेंट आहे. सो ए आणि बी च्या व्हॅल्यू तुम्ही परत टाकलं, सपोज ए ची 10 टाकली, बी ची 5 टाकली. ओके, इथपर्यंत तुमचा कंपायलर आलेला आहे. नाउ मल्टिप्लिकेशनच्या पुढे आता आपण काय लिहिणार, डिव्हिजनचा कोड लिहिणार. ओके, ऍक्च्युअली आपल्याला हे सगळं एका खाली एक लिहायचंय, पण स्पेस इश्यू आहे म्हणून मी एक एक फंक्शन रफ करून लिहिते. बघा आता ऑलरेडी आपण ए आणि बी ची व्हॅल्यू घेतलेली आहे. डिव्हिजन फंक्शन कॉल झालं, कंपायलर इथे आला. सो आता इथे फक्त आपल्याला फ्लोट एक व्हॅल्यू करावी लागेल. फ्लोटच का करावी लागेल, बिकॉज ह्याचा रिटर्न टाईप काय आहे, फ्लोट आहे. फंक्शनचा रिटर्न टाईप काय आहे, डिव्हिजन फ्लोट. ओके, ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी घेतल्यात आणि त्या पास केलेल्या आहेत. ओके, सो फक्त इथे काय करायचे, डिव्हिजन करायचे आहे आणि रिटर्न झालेला जो रिझल्ट आहे तो डी मध्ये असणार, तो आपण रिटर्न केला, इथे झाला. आता बघा एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, तुम्ही 10 आणि 5 टाकलं, इथे गेलं 10 आणि 5. सो इथून फंक्शन कॉल कुठे आला, कंट्रोल कंपायलरचा डिव्हिजन कडे. ओके, इथे आलं 10, इथे आलं 5. ओके, सो 10
डिवाइड बाय 5 किती आलं 2, पण फ्लोट असल्यामुळे 2.0 येईल. ओके, रिटर्न झाला डी, रिटर्न झालेला डी स्टोअर झाला इथे आणि मग तुम्ही तो मेन मध्ये प्रिंट केला. ओके, मेन मध्ये का रिझल्ट प्रिंट करायचा? बिकॉज फंक्शन विथ रिटर्न टाईप असेल तर रिझल्ट कुठे प्रिंट करतात? मेन मध्ये. आलं का लक्षात? फंक्शन विथ आर्ग्युमेंट असेल तर आर्ग्युमेंट्स कुठे घेतात? मेन मध्ये. फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट असेल तर आर्ग्युमेंटची व्हॅल्यू कुठे घेतात? डेफिनेशन मध्ये. फंक्शन विदाउट रिटर्न टाईप असेल तर रिझल्ट कुठे डिस्प्ले करतात? डेफिनेशन मध्ये. आणि लक्षात? ठीक आहे. सो हा झाला तुमचा एकाच प्रोग्राम मध्ये ऑल दी फंक्शन्स. आता मी प्रॉपर प्रोग्राम तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवते. देन आपण ह्याच्याच हाच प्रोग्राम पुढे नेऊन आपण मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करू. Arithmetic operations using functions, all operations. Okay, now बघा, first include the header file, then one by one all functions declare करा. हा first type ने केला, हा second category ने. तुम्हाला जर float number ची subtraction करायची आहे तर float करा. multiplication third type ने केलं and division fourth category or type. ठीक आहे. नाउ मेन. सो मेन मध्ये काय काय लागणार आहे बघा. पहिल्या फंक्शन कडे यायचं. ह्यासाठी काहीच डिक्लेअर नाही करायचं. सेकंड साठी 2 इंटिजर व्हॅल्यू लागतील बिकॉज आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू स्कॅन करावे लागतील. त्याच्यानंतर इथे रिटर्न टाइप साठी एक व्हॅल्यू लागेल इंटिजरच. ओके, नाउ इथे रिटर्न साठी एक लागेल फ्लोट टाइपची. सो फ्लोट घेतलं. ठीक आहे. नाउ इथे इंटच लागेल आर्ग्युमेंट. सो ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण स्कॅन करणार. सो ए बी आपण ऑलरेडी घेतलेला आहे, सो घ्यायची गरज नाही. ठीक आहे. सेम व्हेरिएबल जर तुम्ही परत यूज करू शकत असाल तर मग डबल डिक्लेरेशन करायची गरज नाही. ओके, नाउ ऑल दी रिक्वायर्ड व्हेरिएबल्स डिक्लेअर करून झाले. आता ऍड फंक्शन साठी आपल्याला काहीही पहिल्यांदा व्हॅल्यू वगैरे घ्यायची गरज नाही. सो डायरेक्टली फंक्शन कॉल करणार बिकॉज ते फर्स्ट कॅटेगरीचं आहे. नाउ सेकंड सबट्रॅक्शन कॉल करण्यासाठी वी हॅव टू एंटर द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स, इंटिजर व्हेरिएबल. सो फर्स्ट एंटर व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. ओके, नाउ scanf ओके झालं. म्हणजेच काय, सबट्रॅक्शन फंक्शनला 2 आर्ग्युमेंट्स पाहिजे होते. सो त्याआधी आपण त्याची व्हॅल्यू घेतली. आता आपण ते आर्ग्युमेंट पास करू शकतो. ओके, याला रिटर्न टाइप नाहीये. सो इक्वल टू वगैरे लिहायची गरज नाही कॉल करताना. नाउ मल्टिप्लिकेशन फंक्शनला आर्ग्युमेंट्स तर नाहीये. सो ए आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, पण रिटर्न टाइप आहे इंटिजर. सो थर्ड व्हेरिएबल काय यूज केले आपण? इंटिजर रिझल्ट साठी. सो मल्ट. ओके, रिटर्न झालेला रिझल्ट आपण प्रिंट करणार. मल्टिप्लिकेशन इक्वल टू %d, c. ओके, नाउ डिव्हिजन साठी 2 व्हॅल्यूज घ्यायची गरज आहे. सो बिकॉज आपण आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. सो पहिल्यांदा मी त्या व्हॅल्यूज घेतल्या. नाउ डिव्हिजन फंक्शन कॉल केलं, बट त्याला सुद्धा रिटर्न टाइप आहे फ्लोट टाइपचा. सो फ्लोट व्हेरिएबल मध्ये तो रिझल्ट स्टोअर करायचा. सो डिव्हिजन त्याला पास केलं ए आणि बी. ओके, रिटर्न झालेला रिझल्ट प्रिंट करायचा. division equal to % suppose 2.f.2f comma d. okay, and then return 0. so calling तर झालं ऑल फंक्शनचं. आता 1 by 1 सगळ्यांची डेफिनेशन लिहायची. सो पहिलं ऍड फंक्शन आहे. सो ऍड फंक्शन फर्स्ट कॅटेगरीचा आहे, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट. सो फॉर ऍडिशन ऑफ 2 नंबर जे रिक्वायरमेंट्स आहेत, जो कोड आपण लिहितो तो सगळा डेफिनेशन मध्ये लिहायचा आहे. Okay, then c is equal to a plus b and then print addition equal to %d, c. okay, हे झालं. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शनला 2 आर्ग्युमेंट पास आहेत.
बघू. ओके, सो AB ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी घेतलेली आहे. सो इथे फक्त सबट्रॅक्शन कॅल्क्युलेट करायची आणि डिस्प्ले पण रिझल्ट इथेच करायचा बिकॉज त्या फंक्शनला रिटर्न टाइप नाही आहे. सो रिझल्ट हा डेफिनेशन मध्येच प्रिंट करायचा आहे. ओके, हे झालं सबट्रॅक्शन. नाऊ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला रिटर्न टाइप आहे बट आर्ग्युमेंट नाहीये. सो आपल्याला व्हॅल्यू इथेच डिस्प्ले घ्याव्या लागतील. ए आणि बी च्या पहिले व्हॅल्यू घ्या, देन मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला टाका आणि आलेला रिझल्ट प्रिंट नका करू, रिटर्न करा बिकॉज तो आपण मेन मध्ये प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन. फ्लोट. बघा काही अवघड नाहीये, प्रॅक्टिस करा, बरोबर तुम्हाला येईल. ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी मेन मध्ये घेतलेल्या आहे. सो इथे डायरेक्टली डिव्हिजन कॅल्क्युलेट करायची आणि रिझल्ट प्रिंट नाही करायचा बिकॉज त्याला रिटर्न टाइप आहे. तो रिझल्ट रिटर्न करायचा आणि रिटर्न झालेला रिझल्ट कुठे सेव्ह होईल, इथल्या डी मध्ये सेव्ह होईल आणि मग डिस्प्ले मेन मध्येच करायचा. ओके, सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. Enter value of A and B, suppose 5 आणि add function display नाही झालं, addition नाही. ओके, हा पहिले add function कॉल झालं. सो add function हे बघा, आता आपण इथे काय केलंय, पहिले add function कॉल झालं ना. सो इथून कंट्रोल कुठे आला, इथे आला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ए अँड बी आपण व्हॅल्यू टाकले, ऍडिशन परफॉर्म झाली. ओके, आफ्टर दॅट आता सबट्रॅक्शन फंक्शन कॉल होत झाले. ओके, नाऊ ए आणि बी 6 3, सबट्रॅक्शन आली 3. नाऊ मल्टिप्लिकेशन 4 5, मल्टिप्लिकेशन आली 20. नाऊ 4 आणि 3 म्हणजे काय आलं 1.0. ओके, क्वोशंट 1.0 नाही आलं पाहिजे, ऍक्च्युअली 1.33 यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे झाली आपली डिव्हिजन कंप्लीट. ठीक आहे, तर हे झालं तुमचे ऑल प्रोग्राम्स, ऑल फंक्शन्स आपण एकाच प्रोग्राम मध्ये केले. ठीक आहे, आता इथे बघा फ्लोट आहे ना, सो इथे फक्त 1.33 आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट टाइम येऊन जाईल, ते कधी कधी होते तसं, फ्लोट मध्ये प्रॉब्लेम येतो. मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे त्या गोष्टी. ठीक आहे, आता बघा हे झालं. आता मी जेव्हा हा प्रोग्राम रन करते तेव्हा कळतंय का तुम्हाला की पहिल्यांदा काय येते बघा, एंटर ए अँड बी. पण तुम्ही ते ऍडिशन साठी करा. ठीक आहे, तुम्ही प्रोग्रामर आहे, मग तुम्ही ऍड फंक्शन पहिले कॉल केले म्हणून तुम्हाला कळेल की पहिले ऍडिशनच कॉल होते. ओके, बट हा काय आहे, ऍज अ डेव्हलपर तुम्ही स्वतः प्रोग्राम केलाय सो तुम्हाला माहिती आहे, बरोबर. पण तुमचा प्रोग्राम जर दुसऱ्या कोणत्या युजरनी केला तर त्याला कळणार आहे का, आता ठीक आहे मी ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकते पण नेमकं ते ऍडिशन होणार, सबट्रॅक्शन होणार का, डिव्हिजन होणार का, मल्टिप्लिक, ते कधी कळेल त्याला, जेव्हा तो व्हॅल्यू टाकून एंटर करेल तेव्हा कळेल की ऍडिशन झाले. ओके, त्याच्यानंतर एंटर व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. आता इथे व्हॅल्यू टाकेल आणि सबट्रॅक्शन वर्ड आल्यावर मग कळते की सबट्रॅक्शन झाले. ओके, सो आपण काय करूयात, ह्याला मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करूयात. ओके, आता मेनू ड्रिव्हन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की ऍड, सबट्रॅक्ट, डिव्हिजन आपण ऑलरेडी केलं होतं ना. केस 1 असेल ऍडिशन होणार, 2 असेल तर मल्टिप्लिकेशन होणार, सबट्रॅक्शन होणार, 3 असेल तर डिव्हिजन होणार, मल्टिप्लिकेशन होणार. ओके, सो आपण ऑलरेडी घेतलेले हे 1 असेल तर ऍडिशन होणार, देन सबट्रॅक्शन 2. ओके, देन मल्टिप्लिकेशन आणि 4 असेल तर डिव्हिजन. स्विच केस यूज करून आपण हे घेतलं होतं. ओके, बट आता याचा एक ड्रॉबॅक काय होता बघा, की सपोज मी हे 4 ऑप्शन मला डिस्प्ले झाले, मी 1 दाबलं की ऍडिशन होत होती आपली आणि प्रोग्राम एक्झिट होत होता. मग तुम्हाला सबट्रॅक्शन करायचे असेल तर तुम्ही परत प्रोग्राम रन करणार आणि चॉईस 2 टाकणार, प्रोग्राम सबट्रॅक्शन होऊन एक्झिट होऊन जाणार. नंतर परत तुम्हाला सपोज डिव्हिजन करायची, तुम्ही परत प्रोग्राम रन करणार आणि डिव्हिजन करणार. ओके, सो बघा हे मेनू ड्रिव्हन झालं बट नॉट प्रॉपर मेनू ड्रिव्हन. जसं आता मी कॅल्क्युलेटर जर ओपन केलं
तर तुम्हाला ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, पर्सेंटेज काय काढायचे ते काढता तुम्ही. जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेटर क्लोज करत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेटर वरती तुम्ही ऑपरेशन करता. असं नाही ना कॅल्क्युलेटर ऍप ओपन केली मग फक्त ऍडिशनच करू शकता, मग सबट्रॅक्शन साठी तुम्हाला कॅल्क्युलेटर क्लोज करावं लागतं, परत ओपन करावं लागतं, मग सबट्रॅक्शन. असं होत नाही. जेव्हा तुम्ही ऍप ती क्लोज करणार तेव्हाच क्लोज होणार, तोपर्यंत तुम्हाला जे ऑपरेशन करायचे ते तुम्ही करू शकता. ओके. सो त्याच वेळी की एक केस एक्झिक्यूट झाली की प्रोग्राम एक्झिट नाही व्हायला पाहिजे. स्विच केस आपल्याला वापरायचंच आहे बिकॉज आपल्याला केस वाईज ते फंक्शन कॉल करायचे. पण आता आपण काय करणार, जो आपण अजून एक ऑप्शन देणार एक्स्ट्रा एक्झिट. सो जोपर्यंत युजर 5 प्रेस नाही करत तोपर्यंत युजरला हे चॉईसेस डिस्प्ले होणार. म्हणजे ऍडिशनच नाही की त्याने ऍडिशन केली ठीक आहे, प्रोग्राम एक्झिट नाही व्हायला पाहिजे. युजरची चॉईस चेक करणार, युजरची चॉईस 5 होती का नाही, मग त्याला परत ऑप्शन देणार की युजर परत अजून दुसरे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ओके. सो आपण काय करणार आहे, डू व्हाईल लूप टाकणार आहे आणि डू व्हाईल लूप मध्ये आपण स्विच टाकणार. येते का लक्षात? ठीक आहे. सो मग तोच जो प्रोग्राम आहे, आता ऑलरेडी मी तुमचा स्विचचा प्रोग्राम घेतलेला आहे, मी फक्त आता ह्याच प्रोग्राम मध्ये काय करते, चेंजेस करते. ठीक आहे. आता बघा व्हेरिएबल्स मी टाकून घेतले. नाव डू लूप टाकते. डू लूप तुम्हाला माहिती आहे कसं असतं की एक्झिट कंट्रोल लूप असतं. सुरुवातीलाच तुम्हाला तुमची एंट्री होणार आहे लूप मध्ये, पहिले कंडिशन चेक होणार नाही. आणि एक चॉईस साठी मी व्हेरिएबल घेते CH. ओके. नाव युजरला तुम्ही फर्स्ट चॉईस द्या. युजरला काय काय चॉईस आहेत, ऍडिशन, देन /n. हे ऑलरेडी मी तुमचं घेतलेलं आहे, फक्त आपण डू व्हाईल लूप यूज नव्हतं केलं. मी हे फंक्शन साठीच वेटिंग मध्ये होते की आपलं फंक्शन चॅप्टर झालं की मग मी तुम्हाला ते सांगेल म्हणून. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि 5 फॉर एक्झिट. ओके. नाऊ चॉईसेस डिस्प्ले झाल्या की /n. मग युजरला कोणती चॉईस टाकायची ती युजर कडून घ्यायची, एंटर युअर चॉईस, देन scanf %d $ch. ओके. युजरनी चॉईस दिल्या की आपण काय करणार, स्विच टाकणार. ओके. हे तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला फक्त हा डूचा कोड नाही माहिती, पण हे इथून पर्यंत तर आपण केलंच होतं. ओके. स्विचचा स्विच स्टेटमेंट टाकणार. ओके. नाउ केस 1 असेल तर पहिलं तर ऍड फंक्शन आहे ना. सो ऍड फक्त काय आहे, फर्स्ट टाइपचं फंक्शन आहे. सो वी हॅव टू जस्ट कॉल दॅट फंक्शन. ओके. नाउ ब्रेक. सेकंड चॉईस काय आहे, सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शन हे सेकंड कॅटेगरीचं फंक्शन आहे. सो फॉर दॅट वी हॅव टू स्कॅन द व्हॅल्यू ऑफ A and B, देन फंक्शन कॉल करायचं. तो कोड आपण कुठे टाकणार, फक्त जो सेपरेट टाकलेला आहे तो फक्त केस 2 मध्ये टाकणार. कोड तोच आहे, फक्त आपण स्विच केस मध्ये तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर ब्रेक. ओके. त्याच्यानंतर केस 3. आता केस 3 बघा मल्टिप्लिकेशन आहे. सो मल्टिप्लिकेशनचा आपल्याला फक्त रिटर्न टाइप करून तो प्रिंट करायचा आहे. ओके. सो केस 3 मध्ये फक्त तो कोड टाकणार. आता बघा ऑल दी ऑपरेशन्स होत होते ना आपल्या आधीच्या प्रोग्राम मध्ये विदाउट चॉईस. फक्त आता हे अकॉर्डिंग टू युजर चॉईस आपण व्हॅल्यूज टाकलं. त्याच्यानंतर डिव्हिजन साठी हा खालचा कोड पूर्ण. केस 4. ओके. ठीक आहे. ब्रेक टाकलं फक्त. हे स्विच कंप्लीट आहे. आणि ह्या डू कसं कंप्लीट करतात व्हाईलनी, जोपर्यंत युजर 5 चॉईस टाकत नाही, 5 फॉर एक्झिट, तोपर्यंत काय होणार, प्रोग्राम एक्झिक्यूट होत राहणार. सेव्ह केला. आता बघा मी थोड्यासाठी काय करते, हे जे व्हाईल आहे ना डू व्हाईल ते काढून टाकते. म्हणजे जसं आपण सुरुवातीला केलं की नाही फक्त स्विचनी, तर तसा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतोय पहिल्यांदा ते तुम्हाला दाखवते. मग आपण डू व्हाईलनी मग तुम्हाला डिफरन्स कळेल प्रॉपर.
स्किप कॅरेक्टर इज ओके, चेक करूयात आधी. आता बघा 1 फॉर ऍडिशन, 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर मल्टिप्लिकेशन, 4 डिव्हिजन, तिथे स्लॅश एन थोडंसं चुकलं असेल त्यामुळे ते असं आलंय, आणि 5 फॉर एक्झिट. ओके, एंटर युअर चॉईस मी आता 2 बिकॉज मला सबट्रॅक्शन करायची. ओके, सो 5 आणि 2 टाकलं, सबट्रॅक्शन 3 आली आणि प्रोग्राम एक्झिट झाला. ओके, बट मला प्रोग्राम एक्झिट नाही करायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅल्क्युलेटर मध्ये काय सांगितलं की जोपर्यंत आपण एक्झिट म्हणत नाही म्हणजे क्लोज करत नाही कॅल्क्युलेटर, तोपर्यंत आपण आपल्याला जे पाहिजे ते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ओके, सो ह्या केस मध्ये काय होतंय बघा की तुम्ही एक कोणती पण चॉईस टाकली फर्स्ट टाइम की ती प्रॉपर एक्झिक्यूट होतीये, नो प्रॉब्लेम. ओके, ती प्रॉपर काय होतीये, एक्झिक्यूट होतीये, बट तुमचा प्रोग्राम एक्झिट होतोय. सो आपण काय केलं की ह्या चॉईसेस फक्त लूप मध्ये टाकल्या, म्हणजे त्याच चॉईसेस तुम्हाला रिपीट होणार, आणि मग नंतर जोपर्यंत तुम्ही एक्झिट प्रेस करत नाही किंवा एक्झिटची चॉईस देत नाही तोपर्यंत जो तुमचा प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट होत राहणार, आणि एक्झिटची चॉईस दिली की प्रोग्राम काय होणार, एक्झिट होणार. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हा झाला तुमचा. आता आपण काय करूयात, हे डू व्हाईलचं जे कमेंट टाकलेले ते काढून टाकू. जसं आपण बघा एक सिंपल रिअल टाइम एक्झाम्पल द्यायचं झालं, मेनू ड्रिव्हन, प्रॉपर मेनू ड्रिव्हन आहे बघा हा. जसं आता आपण हॉटेलमध्ये गेलो की आपल्याला मेनू कार्ड देतात. ओके, तसंच आपला मेनू कार्ड काय आता ह्याच्यामध्ये हे चॉईसेस. ओके, मग आपण त्यातले एक मेनू सांगतो, 1 or more. ओके, सो आता आपण एक मेनू सांगितलं की अकॉर्डिंग टू दॅट मेनू आपलं ते फंक्शन काय झालं, कॉल झालं, म्हणजे तुम्हाला तो मेनू मिळाला. ओके, आता म्हणजे तुम्ही पहिले स्टार्टर देता, तसं आता आपण पहिले एक चॉईस दिली, त्याच्यानंतर तुम्ही मेन कोर्स देता. ओके, मग जेव्हा तुम्ही लास्ट बिल मागतात तेव्हाच तुम्हाला बिल मिळतं आणि मग तुम्ही हॉटेलमधून एक्झिट होता. सेम त्याच केसमध्ये जोपर्यंत युजर एक्झिटची चॉईस देत नाही तोपर्यंत त्याला हे जे मेनूज आहेत हे काय झाले पाहिजे, हे चॉईसेस आहेत ते रिपीटेडली डिस्प्ले झाले पाहिजे. ओके, सो आता याला मी सेव्ह करते आणि जस्ट एक्झिक्यूट अँड कंपाईल. मग बघा कसा रन होतोय प्रोग्राम. केस 5 लिहायची गरज नाही बिकॉज आपण व्हाईल लूप मध्ये सीएच जोपर्यंत 5 येत नाही तोपर्यंत 5 आला की डायरेक्ट एक्झिट होणार आहे. आता बघा सपोज एंटर युअर चॉईस 2 दिली मी, ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकले 3 आणि परत मला चॉईसेस डिस्प्ले झाले का, बिकॉज मी 5 नव्हती दिली. जोपर्यंत युजरला एक्झिट नाही करायचंय तोपर्यंत ह्या चॉईसेस काय होणार, डिस्प्ले होत राहणार. ओके, आता मी 1 करते ऍडिशन, एंटर युअर चॉईस 1 ऍडिशन. ओके, आता 7 3 10 ऍडिशन, परत चॉईसेस आल्या. आता मी सपोज परत सबट्रॅक्शन करते. आला जसं कॅल्क्युलेटर जोपर्यंत तुम्ही क्लोज करत नाही तोपर्यंत तुम्हाला किती पण नंबर ऑफ टाइम्स सबट्रॅक्शन करू शकता, ऍडिशन करू शकता, ऑल ऑपरेशन्स करू शकता जेवढे कॅल्क्युलेटर वरती होतात. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटर क्लोज करताल तेव्हाच ते क्लोज होणार आहे. सेम त्याच केस मध्ये जेव्हा तुम्ही एक्झिट वरती क्लिक करणार तेव्हाच एक्झिट होणार आहे. आणि लूप मध्ये टाकल्यामुळे तो जो आय लूप जो तुम्हाला यूज माहितीये की जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो कोड रिपीट होतो. ओके, आणि कंडिशन फॉल्स झाली की मग एक्झिट होतो सेम त्याच वेने. ओके, आता चॉईस किती दिलीये मी, परत 2 दिलीये का, ठीक आहे, -2 आली सबट्रॅक्शन, 6 - 2. आता 4th येते डिव्हिजन, .0. ओके, त्याच्यानंतर फक्त ते डिव्हिजन बघावं लागेल जरा, पण पॉईंटच्या फरकाने काय तसं फरक हे नाही होत. त्याच्यानंतर 3 मल्टिप्लिकेशन 6 × 4 24 आलं. 9 आता मी 5 प्रेस करते बिकॉज आता माझे सगळे कॅल्क्युलेशन मला जेवढे करायचे तेवढे करून झालेत. 5 फॉर एक्झिट आणि देन तुमचा प्रोग्राम कम्प्लीट. सो जोपर्यंत युजर इथे चॉईस बघा हा कोड रिपीट होणार आहे बिकॉज हा लूप मधला आहे. कुठून, इथपासून इथपर्यंत. ओके, जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स नाहीये तोपर्यंत CH = 5 आला तरच, इज नॉट इक्वल टू लिहिले आपण, = 5 आला तरच लूपच्या बाहेर येणार. पण जोपर्यंत तुम्ही चॉईस 5 टाकत नाही तोपर्यंत दॅट चॉईस इज नॉट इक्वल टू 5 येणार, म्हणजे 1 2 3 4 आणि मग तुमचा कोड काय होणार, एक्झिक्यूट होत राहणार. आलं का लक्षात? सो दिस इज अ प्रॉपर मेनू ड्रिव्हन प्रोग्राम. ओके, आता तुम्ही कसं करायचं आहे बघा, तुम्हाला एक होमवर्क साठी देते. आता ह्याच्यामध्ये बघा आपण ऑल ऑपरेशन्स घेतलेलंच प्रोग्राम आहे. सो मेनू ड्रिव्हन सगळे फंक्शन्स सगळे प्रोग्राम आपण ऑलरेडी घेतलेलेच आहेत, फक्त तो कोड आपल्याला फंक्शन मध्ये टाकायचा आहे. मेनू ड्रिव्हन प्रोग्राम एक घ्यायचा आहे, सम ऑफ डिजिट्स. फर्स्ट मेनू आहे ना, सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर.
सेकंड मेनू येणार रिव्हर्स अ नंबर किंवा चॉईस येणार रिव्हर्स अ नंबर. ओके, थर्ड येणार रिव्हर्स अ नंबर. थर्ड येणार पॅलिंड्रॉम, चेक अ नंबर इज पॅलिंड्रॉम ऑर नॉट. ओके, अँड फोर्थ चॉईस येणार आर्मस्ट्रॉंग, गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग ऑर नॉट. आणि जो फिफ्थ आहे तो एक्झिट येणार. ओके, आता गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग ऑर नॉट म्हणजेच आपल्याला प्रिंट करायचंय नंबर इज आर्मस्ट्रॉंग और नंबर इज नॉट आर्मस्ट्रॉंग. सो ह्याच्यामध्ये काही रिटर्न होणार नाही. रिटर्न काय जर एखादी व्हॅल्यू येत असेल तर, जसं ऍडिशन एक व्हॅल्यू येते, सबट्रॅक्शन एक व्हॅल्यू येते, बट इथे आपला रिझल्ट अशी एक व्हॅल्यू नाही येते, एक मेसेज येतोय की नंबर इज नॉट आर्मस्ट्रॉंग, नंबर इज आर्मस्ट्रॉंग, नंबर इज पॅलिंड्रॉम, नंबर इज नॉट पॅलिंड्रॉम. सो ह्याच्यामध्ये रिटर्न येणार नाही. आणि हे सगळं फंक्शननी करायचंय. सो हा सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर आहे ना, सो हा करायचा आहे तुम्हाला कशाने करतात, हा सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर हा करा थर्ड कॅटेगरी रिटर्न टाईपच्या. ओके, आणि हा करा फोर्थ कॅटेगरीने. ओके, फोर्थ कॅटेगरीने, हा थर्ड कॅटेगरीने करा हे चॉईस. त्याच्यानंतर पॅलिंड्रॉम ऑर नॉट फर्स्ट कॅटेगरीने करा आणि हा सेकंड कॅटेगरीने करा. ओके, आणि फिफ्थला तर काही गरज नाही. सो 4 फंक्शन्स घ्यायचे जसे आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे, आणि ह्याचा कोड तुम्हाला ऑलरेडी आहे. सो अकॉर्डिंग टू युअर फंक्शन टाईप फक्त तुम्हाला आर्ग्युमेंट कुठं घ्यायचंय काय ते फक्त बघावं लागेल. आणि इथे जर विथ आर्ग्युमेंट असेल तर फक्त एक नंबर येणार, म्हणजे एकच आर्ग्युमेंट येणार, इंट आणि इंट. ओके, आणि रिटर्न इथं रिटर्न आहे दोन्हीकडे पण, थर्ड आणि फोर्थ ना रिटर्न टाईपचे. सो इथे सम रिटर्न होणार विच इज इंटिजर, आणि इथे रिव्हर्स नंबर टोटल रिटर्न होणार तो पण इंटिजर. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे, हा थर्डनी, तो थर्डला तर आपण आर्ग्युमेंट पास करत नाही आणि इथे पास करणार. सो तो आला इंट. आर्मस्ट्रॉंग ऑर नॉट हा सेकंड कॅटेगरीने करायचा म्हणजे विथ आर्ग्युमेंट. सो एकच नंबर आपण स्कॅन करतो ना, सो इथे पण आर्ग्युमेंट काय येणार, इंट येणार. आणि हे फर्स्ट आणि सेकंड कॅटेगरी म्हणजे वॉइड आणि वॉइड रिटर्न टाईप. ओके, इथे एक आर्ग्युमेंट, इथे एक आर्ग्युमेंट, ह्या दोघांमध्ये आर्ग्युमेंट नाही, आणि इथे दोघांना रिटर्न टाईप. सो इंट इंट रिटर्न टाईप आणि ते वॉइड वर्ड. सो प्रॉपर ते डू व्हाईल लूप मध्ये टाका. जोपर्यंत युजर एक्झिट म्हणत नाही तोपर्यंत हे मेनूज काय झाले पाहिजे, डिस्प्ले झाले पाहिजे. ओके, सो हे झाले तुमचे फंक्शनच्या बेसिक 4 कॅटेगरीज. आपले नंबर ऑफ आपण फंक्शन्स घेतले, ऑल फंक्शन्स एका प्रोग्राम मध्ये कंबाईन केले, आणि प्लस ऑल दी फंक्शन्स आपण युजिंग मेनू ड्रिव्हन आपण एक प्रोग्राम केला. ओके, नाउ नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज पासिंग arrays टू फंक्शन. और अजून एक असं बघा, पासिंग array as an arguments to the function. जसं आपण आर्ग्युमेंट्स पास केले की नाही, आता बघा सेपरेट पॉइंट आहे तुम्हाला, पासिंग array टू द फंक्शन. सो ह्याचं मिनिंग काय की जिथे जिथे आता तुम्ही 4 कॅटेगरी आउट ऑफ 4 कॅटेगरीज मधल्या 2च कॅटेगरीज अशा आहेत की ज्या विथ आर्ग्युमेंट्स आहेत. ओके, सो आपल्याला विथ आर्ग्युमेंट वालीच कॅटेगरी यूज करावी लागेल. बघा पहिली कॅटेगरी काय आपली, विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट्स. सेकंड आहे विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स. ओके, थर्ड आहे विथ रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट. ओके, आणि फोर्थ आहे विथ रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट्स, म्हणजेच आपण पास करणार आर्ग्युमेंट. सो आता हा पॉइंट काय स्पेसिफिकली पासिंग म्हणजे पास करायचंच आहे. सो आपलं एकतर तुम्ही फंक्शन ह्या टाईपचं यूज करणार किंवा ह्या टाईपचं. ओके, अरेचे प्रोग्राम एक्सपेंड करण्यासाठी काय की अरे जसं आपण आतापर्यंत फंक्शनला काय काय पास केलं, इंटिजर व्हॅल्यू, फ्लोट व्हॅल्यू. ओके, बट आता आपण काय पास करणार, इंटिजर अरे, फ्लोट अरे असं पास करणार. ओके, एक सिंगल व्हॅल्यू नाही, अरे पास करणार. अरे मीन्स व्हॉट, इट कंटेन्स द n नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. सो आपण अरे पास करणार म्हणजे काय, फंक्शनला ऍट अ टाइम मोर दॅन 1 व्हॅल्यू पास होणार. आलं का लक्षात? सो नॉर्मल व्हेरिएबल पास करण्याच्या ऐवजी आता तुम्हाला एक पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अरे कसा पास करायचा फंक्शनला हे तुम्हाला जे अरे कसं पास करायचं फंक्शनला हे तुम्हाला शिकायचं आहे. ओके, सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. सेम
आता कॅटेगरीज तर त्याच आहेत ना, सो सिंटॅक्स काही चेंज नाही होणार आहे, फक्त आता आपण नॉर्मल व्हेरिएबलच्या ऐवजी ऍरे पास करतोय, तर थोडासा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला सांगते. तर आपण काय करूयात, ऍरेच्या आता आपण ऑल प्रोग्राम्स बघितलेले आहेत, सो आपण काय करूयात, सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे करूयात. सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे युजिंग फंक्शन. तुम्हाला काय सांगितलेलं मी परत एकदा सांगते की आपल्याला फंक्शन चॅप्टर मध्ये ऑल द प्रोग्राम जे आपण प्रिव्हियस लास्ट फंक्शनचे जे प्रिव्हियस लेक्चर होतं फंक्शन स्टार्ट करण्याचं तिथपर्यंत जे बघितले तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचे आहेत. ओके, सो आपण काय करूया, सम ऑफ एलिमेंट्स इन एन ऍरे युजिंग फंक्शन. ओके, सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे, त्याच्यामध्येच तुम्हाला दाखवते की ऍरे कसा पास करायचा फंक्शनला. सम ऑफ एलिमेंट्स इन एन ऍरे. ओके, आता बघा व्हेरिएबल डिक्लेअर केले. नाउ व्हॉइड सम फंक्शन. आता विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट तुम्हाला सांगितलं आपल्याला ऍरे आता पास करायचंच आहे फंक्शनला, सो आपल्याला एकतर सेकंड कॅटेगरी किंवा फोर्थ कॅटेगरी यूज करावी लागेल. ओके, पण ऍरे साठी सिंपल तुम्ही सेकंड कॅटेगरी यूज करायची विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. बघा सगळ्यात इझिएस्ट जे आहे ना, म्हणजे प्रॉपर होते कोणतं पण फंक्शन, ते आहे सेकंड कॅटेगरी. तो शक्यतो सेकंड कॅटेगरीच यूज करायचा ऍरेच्या प्रोग्राम साठी. ओके, सो void sum. आता बघा मी तुमचा ऑलरेडी प्रोग्राम घेतलेला आहे सम ऑफ एलिमेंट्स इन एन ऍरे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण सम ऑफ एलिमेंट्स इन एन ऍरे आपण काय काय स्कॅन करायचो, प्रोग्राम दाखवते मी आहे का इथे बघते. ऍरेचा प्रोग्राम नाहीये सी मध्ये, देवसी पीपी मध्ये. टर्बो सी मध्ये बघूयात आपण. सम ऑफ ऍरे बघा इथे. तर सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे, सो त्याच्यामध्ये बघा आता विथ आर्ग्युमेंट असतात, आपल्याला आर्ग्युमेंट म्हणून काय पास करायचं ऍरे. ओके, पण जस्ट मी तुम्हाला जेव्हा कॅटेगरीज एक्सप्लेन केलं तेव्हा आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, की जे आपण स्कॅन करतो, म्हणजे आपलं फंक्शनचं स्टेटमेंट काय आहे, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके, मग ते ऍडिशन फंक्शन जर आपल्याला विथ आर्ग्युमेंट करायचं असेल तर ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी आपण काय काय स्कॅन करतो की 2 नंबर, म्हणून आपण 2 आर्ग्युमेंट पाठवतो. आता आपल्याला सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे करायचं आहे विथ आर्ग्युमेंट. ओके, सो सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे हे परफॉर्म करण्यासाठी ही टास्क आपण युजर कडून किंवा स्कॅन काय काय करतो, स्कॅन एफ बघा पूर्ण ऍरे आपण एक एन स्कॅन करतो, एन. ओके, आणि होल ऍरे स्कॅन करतो. स्कॅन एफ काय करतो आपण, ऍरे, आणि मग आपण काय करतो, सम करतो. म्हणजेच काय, सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ऍरेची साईज घ्यावी लागेल, ऍरे मध्ये एलिमेंट्स टाकावे लागतील आणि मगच आपण सम करू शकतो. ओके, सो आर्ग्युमेंट काय येणार आपलं, ऍरे येणार. आर्ग्युमेंट काय येणार, ऍरे येणार, बिकॉज ऍरे पण आपण स्कॅन करतो, आणि एक इंटिजर येणार साधा एन. एन काय येणार आहे, इंटिजर साईज. ओके, आता बघा ऍरे तुमचा कोणत्या टाइपचा आहे, इंटिजर, सो इंटिजर द्यायचा. आता तुम्ही 1 डायमेन्शनल पास करता ऍरे, सो जस्ट कर्ली ब्रेस द्यायचं, ऍरेला नेम वगैरे, सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं, ऍरेला नेम वगैरे द्यायचं नाही. आणि सेकंड काय आहे, सो फर्स्ट आपण ऍरे आर्ग्युमेंट आहे आपलं, सो ऍरे हा आपला 1 डायमेन्शनल आहे, सो ऍरेचा डेटा टाइप आणि सबस्क्रिप्ट. ओके, सो नेक्स्ट काय आहे की आपण स्कॅन अजून काय करतो, सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे साठी ऍरे तर स्कॅन करतोच आहे, बट एक एन पण स्कॅन करतो, साइज ऑफ ऍरे. ओके, सो एन आपला साधा इंटिजर व्हेरिएबल आहे, ऍरे नाहीये तो, सो इट इज सेम लाईक आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आर्ग्युमेंट पास केले तसं. ओके, नाउ व्हॉइड मेन. आता बघा आपण जसं जेवढे आर्ग्युमेंट्स आहेत ज्या टाइपचे ते व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो. सो दोन्ही आर्ग्युमेंट आपले इन टाइपचे, सो मी इंट घेतला. ओके, आता एक आर्ग्युमेंट त्यातलं ऍरे आहे, सो ऍरे घ्या, हे सगळं सेम. ओके, आणि एक एन घ्या. ठीक आहे ना, आपल्याला आता एक्स्ट्रा व्हेरिएबल लागतात ऍरे स्कॅन करायला आय, तर तो इथे नाही घ्यायचा. आपण आय ची व्हॅल्यू स्कॅन नाही करत
करते बघा, आय ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट इनिशियलाइज करतो इथे. ओके, सो ऍरे आपण लाईक स्कॅन आपण एन केला, स्कॅन आपण ए च्या व्हॅल्यू करतोय ऍरेच्या, तसं आपण आय स्कॅन नाही करत, आय ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट लिहितो. सो आय इथे वरती डिफाइन करायचा नाही आर्ग्युमेंट मध्ये. इथे आपल्याला ऍरेची व्हॅल्यू घेण्यासाठी आपण लूप यूज करतो, तिथे आपल्याला आय लागतो, सो तो करायचा. ओके, नाउ आफ्टर दॅट एंटर n or size of array. देन तुम्ही काय करणार, स्कॅनएफ. आपण जेव्हा फंक्शनला विथ आर्ग्युमेंट असतं तेव्हा आपण काय करतो, पहिले त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घेतो आणि मग फंक्शन कॉल करतो मेन मध्ये. आता सम फंक्शनला दोन आर्ग्युमेंट्स आहेत, एक ऍरे आणि एक साधी इंटिजर व्हॅल्यू. सो आपण आता n ची व्हॅल्यू, एका आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घेतली n ची, पण अजून आपल्याला ऍरेची व्हॅल्यू घ्यायची आहे. ज्या फंक्शनला आपण आर्ग्युमेंट पास करतो त्याच्या व्हॅल्यू फर्स्ट आपण मेन मध्ये घेतो. सो सध्या या दोन आर्ग्युमेंट मधल्या मी एकाची व्हॅल्यू घेऊन झाली, आता जे ऍरे आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची. ओके, सो ऍरेची व्हॅल्यू आपण कसं घेतो, एंटर साईज टाकल्यानंतर एंटर एलिमेंट्स इन ऍरे. ओके, सो ऍरे मध्ये एलिमेंट्स कसं टाकतो आपण, i is equal to 1, i is less than or equal to n, i plus plus. ओके, जसं नॉर्मल व्हेरिएबल असेल तर आपलं डायरेक्ट एकदा स्कॅनएफ केलं की व्हॅल्यू होऊन जाते. ओके, जशी n ची घेतली, पण ऍरेची व्हॅल्यू तशी नाही घेत, ऍरेची व्हॅल्यू लूपनी घेतात. सो आपण इथे केलं स्कॅनएफ %d ampersand a of i. ओके, सो आता ह्या स्टेटमेंट नंतर, या लूप नंतर आपल्या फंक्शनला दोन आर्ग्युमेंट होते, एक ऍरे आणि एक इंटिजर व्हॅल्यू साधी. सो एका इंटिजर व्हॅल्यूची घेऊन झाली व्हॅल्यू आणि ऍरेची पण घेऊन झाली, म्हणजे ते दोन आर्ग्युमेंट्स होते त्यांची व्हॅल्यूज घेऊन झालेली आहे. नाउ वी कॅन कॉल द फंक्शन सम. सो आता ऍरे पास करताना कसा पास करायचा, लाईक अ नॉर्मल व्हेरिएबल. जसं डिक्लेअर करताना आपण ऍरे नॉर्मल व्हेरिएबल पासून पहिला आर्ग्युमेंट आपला ऍरे आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, त्याला सबस्क्रिप्ट टाकतो. पण कॉल जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तर आपला पॉइंट काय आहे, पासिंग ऍरे टू फंक्शन. ओके, सो ऍरे जेव्हा आपण फंक्शनला पास करणार कॉल करताना तेव्हा सबस्क्रिप्ट वगैरे काही टाकायचं नाही, ओनली ऍरे नेम टाकायचं. काय करायचं, ओनली ऍरे नेम टाकायचं आणि देन सेकंड पॅरामीटर काय, n. सो लाईक अ नॉर्मल व्हेरिएबल ऍरे पास करताना कधी कॉल करताना, कॉल जेव्हा तुम्ही फंक्शन करणार ज्याला एक ऍरे ऍज एन आर्ग्युमेंट आहे, एक आर्ग्युमेंट ऍरे आहे, तर ते ऍरे पास करताना ओनली पास द ऍरे नेम, नॉट अ सबस्क्रिप्ट साईज वगैरे काहीच नाही, लाईक अ नॉर्मल. जसं n आपला ऍरे नाहीये, सो n कसा पास करतो तसंच ऍरे पण पास करायचं. ओके, देन गेट ch अँड प्रोग्राम कम्प्लीट. ओके, नाउ आता आपल्याला समची डेफिनेशन लिहायची. सो आता डेफिनेशन लिहिताना आपण आता ऍरेला जसं व्हेरिएबलला नेम देतो ना आपण डेफिनेशन लिहिताना, तसंच इथे नेम द्यायचं. आलं लक्षात. नाउ सम कसं करतो आपण, आता इथे परत आय डिक्लेअर करावा लागेल. सो आय इज इक्वल टू 1, आय इज आपल्या समचा कोड टाकून द्यायचा. सम इज इक्वल टू सम प्लस आय आणि देन लूप झाल्यानंतर सम इक्वल टू %d कॉमा सम, सम 0 सम पण डिक्लेअर करावं लागेल ना, सम इज इक्वल टू 0 अँड देन हे फंक्शन इथे कंप्लीट झालं. ओके, नाउ बघा आता बघा प्रोग्राम रन केला, कंट्रोल इथे आला, स्क्रीनवर प्रिंट झालं एंटर n. तुम्ही सपोज n ची व्हॅल्यू 5 टाकली, देन 5 टाइम्स लूप होणार आणि तुम्ही 5 टाकणार ऍरे, ऍरे मध्ये 5 एलिमेंट्स टाकणार. आता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ऍरे मध्ये कसे एलिमेंट जातात. नाउ जे दोन आर्ग्युमेंट्स होते त्या दोन्ही आर्ग्युमेंटची ऍरेची व्हॅल्यू घेऊन झाली, फर्स्ट आर्ग्युमेंटची आणि सेकंड आर्ग्युमेंटची पण व्हॅल्यू घेऊन झाली. नाउ फंक्शन कॉल केलं, फंक्शन कॉल केलं की कंट्रोल इथे आला. आता कॉल करताना इथे तुम्ही काय पास केला, a. सो a ची आपण साईज किती घेतलीये 5. सो इथे जे तुम्ही एलिमेंट्स टाकणार ना, a of 1 मध्ये, a of 2 मध्ये, a of 3, a of 4 आणि a of 5, या स्कॅनएफ नी जे तुम्ही व्हॅल्यूज टाकणार ना, सपोज 10, 20, 30, 40, 50 ह्या a मध्ये गेला या स्कॅनएफ नी. ओके, n ची व्हॅल्यू 5 आहे. आता जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करताना ऍरे पास करता तेव्हा एकच व्हॅल्यू नाही जात, होल ऍरे पास होतो आणि हा होल ऍरे कॉपी होतो. फर्स्ट आर्ग्युमेंट काय आहे
काढायचं आहे. सो हा होल ऍरे इथे पास होणार, म्हणजे इथे पण a of 1 मध्ये 10 असणार, a of 2 मध्ये 20 असणार, a of 3 मध्ये 30 असणार, a of 4 मध्ये 40 असणार आणि a of 5 मध्ये 50 असणार. ओके, आणि हा n ची व्हॅल्यू काय घेतली आपण 5. सो n ची व्हॅल्यू इथे ह्या n मध्ये जाणार. ओके, आता इथे तुम्ही 50 घेतले, मग इथे पण 50 घेतलं होतं. ऍरे मध्ये स्पेस असू द्या a of 0 to a of 40, पण आपण फक्त यूज कोणतं करतोय 1 पासून n पर्यंत, म्हणजे 1 पासून 5 पर्यंतची. मग सम 0 होणार, इथे आलं फंक्शन कॉल, हा a पूर्ण कॉपी झाला, हा ऍरे मध्ये a कॉपी होणार, म्हणजे काय a चे ऑल एलिमेंट्स इथे कॉपी होणार आणि n ची व्हॅल्यू 5 आहे ती इथे कॉपी झाली. मग 1 पासून 5 पर्यंत सम इज इक्वल टू सम प्लस नॉट i a of i. a of 1 ची व्हॅल्यू पहिले जाणार, नंतर a of 1 ची व्हॅल्यू प्लस a of 2 ची व्हॅल्यू. आता हे समचं पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे, परत एकदा ऍरेचे प्रोग्राम रिकॉल करा. बाकी एक्झिक्युशन तसंच होणार आहे. सम डिस्प्ले झाली, फंक्शन कंप्लीट झालं, नेक्स्ट लाईन कडे आलो आणि प्रोग्राम कंप्लीट झाला. आलं का लक्षात? गेट ch प्रोग्राम कंप्लीट. ठीक आहे, सो हे झालं पासिंग ऍरे ऍज एन आर्ग्युमेंट टू द फंक्शन. ठीक आहे, बघा तोच कोड आहे, फक्त हा जो समचा कोड आहे ना, आपण आता फंक्शन कशासाठी लिहिलंय सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे. ओके, सो हा जो कोड आहे फक्त फंक्शन मध्ये येणार आणि हा जो बाकीचा कोड आहे तो मेन मध्येच येणार, बिकॉज आपण फंक्शनला आर्ग्युमेंट पास करतोय. सो एक आर्ग्युमेंट ऍरे आहे, सो ऍरेची व्हॅल्यू आपल्याला घ्यावीच लागेल आणि एक आर्ग्युमेंट n आहे, सो n ची व्हॅल्यू घेतली, ऍरेची व्हॅल्यू घेतली की आपण ती सम मध्ये सम फंक्शनला पास केले आणि सम कॅल्क्युलेट केला. आता राहिला फक्त हा कोड, एलिमेंट्स ऍरे मधले एलिमेंट्स, मग ते तुम्ही सम मध्ये प्रिंट केलं तरी चालेल किंवा फंक्शन कॉल झाल्यानंतर किंवा फंक्शन कॉल करायच्या आधी प्रिंट केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. ओके, पण आपलं मेन यूज काय आहे फंक्शनचा सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे. सो ते तोच कोड कुठे येणार आहे सम मध्ये येणार आहे. ओके, नाऊ बघा sum of array function dot c. Okay, so first include the header file. Okay, then function name, so void sum int. ठीक है, now int main. नाउ ऍरे साठी इनपुट साठी काय काय रिक्वायर्ड असतं ते राईट डाऊन करून घ्या. देन 1 बाय 1 त्यांची व्हॅल्यू घ्या. ओके, व्हॅल्यू घेतली की ऍरे स्कॅन करून घ्या. फॉर लूप ओके, स्कॅन केला ऍरे. एक्झिक्युशन तेच होणार आहे, फक्त फंक्शन मध्ये आउटपुट तेच आहे जे की आपण जेव्हा सम प्रोग्राम केला तेव्हा डिस्प्ले होणार. ओके, ऍरे घेऊन झालं. नाउ काय करा, ऍरे पहिले डिस्प्ले करा आणि मग फंक्शन कॉल करा. ठीक आहे, काही फरक पडत नाही, बिकॉज आपले ऍरे डिस्प्ले करायचं राहिलं ना. एलिमेंट्स इन array, then for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus printf %d space द्या a of I. ओके, दोन नंबर्स मध्ये आणि मग नंतर सम फंक्शन कॉल करा. त्याला पास करायचं ऍरे पास करायचं म्हणजे फक्त त्याचं नेम पास करायचं आणि रिमेनिंग जो सम ऍक्च्युअल जिथे आपण सम कॅल्क्युलेट करतो तो कोड कुठे लिहायचा समच्या डेफिनेशन मध्ये. त्याच्यानंतर एक आपली मिस्टेक झाली बघा, इथे ना सम व्हेरिएबल येणार नाही बिकॉज आपण फंक्शनला सम नेम दिले ना. सो मी तुम्हाला कालच सांगितलं की फंक्शन नेम आणि त्यातलं व्हेरिएबल नेम हे सेम नकोय. ओके, सो आपण समच्या ऐवजी आता खाली एस वगैरे कोणतंही व्हेरिएबल देऊ. ठीक आहे, सो फॉर I is equal to 1, I is less than or equal to n, I plus
s इज इक्वल टू s प्लस a ऑफ i. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर सम प्रिंट करा. सम इज इक्वल टू %d, s. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. एंटर n. सपोज मी टाकली 6 व्हॅल्यू. ओके, 6 एलिमेंट्स टाकले, त्यांची सम प्रिंट झाले. सो आउटपुट सेम आपण जे सम ऑफ एलिमेंटचं केलेलं तेच आहे, फक्त इथं काय होतं की फंक्शन कॉल झालं की कंपायलर कुठे येतो, त्याच्या डेफिनेशन कडे येतो, फंक्शन पूर्ण एक्झिक्यूट करतो आणि मग नेक्स्ट लाईन कडे येतो मेन मधल्या. ओके, बाकी काही फरक नाहीये. ठीक आहे. सो ॲरे पास करताना जेव्हा तुम्ही ॲरे पास करायचा असेल, जेव्हा फंक्शन डिक्लेअर करतात तेव्हा तिथे फक्त ॲरे कोणत्या टाईपचा येतो आणि 1 डायमेन्शनल ॲरे साठी सबस्क्रिप्ट. ओके, 2 डायमेन्शनल काय साठी काय ते मी नेक्स्ट लेक्चरला सांगते. त्याच्यानंतर आपण सम ऑफ एलिमेंट साठी फक्त स्कॅन काय करतो, 2च व्हॅल्यू. सो या 2 n आणि ॲरे साठी. सो त्यांची व्हॅल्यू घ्यायची आणि मग फंक्शन कॉल करायचा आणि मग ऍक्च्युअल जो कोड येतो तर आपला झालेलाच आहे तो फक्त डेफिनेशन मध्ये लिहून टाकायचा. ओके, आता याच वेळी सेम हेच टाइप यूज करायचं सेकंड कॅटेगरी विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. आणि तुम्ही करायचे लार्जेस्ट एलिमेंट्स इन ॲरे, लार्जेस्ट एलिमेंट नॉट एलिमेंट्स, एलिमेंट इन ॲरे फाइंड आउट करायचा, स्मॉलेस्ट एलिमेंट इन ॲरे आणि ॲरे रिव्हर्स प्रिंट करायचा, रिव्हर्स ॲरे प्रिंट करायचा किंवा डिस्प्ले करायचा. 3 सेपरेट प्रोग्राम करायचे, एकाच प्रोग्राम मध्ये करू नका. ओके, 3 सेपरेट प्रोग्राम करायचे आणि तिघांसाठी एकच टाइप यूज करायचा आहे विदाउट आर्ग्युमेंट, विदाउट रिटर्न टाइप, विथ आर्ग्युमेंट. ओके, सो बघा लार्जेस्ट कसं येणार, विदाउट रिटर्न टाइप व्हॉइड लार्ज, विथ आर्ग्युमेंट आहे त्यातलं एक ॲरे आहे आणि एक n आहे. सगळ्यांसाठी सेमच येणार, फक्त लार्जच्या ऐवजी स्मॉल लिहा आणि रिव्हर्स लिहा, म्हणजे फक्त फंक्शन नेम चेंज करा आणि बाकीचा कोड मग अकॉर्डिंग टू युअर लॉजिक आपण लार्जेस्टचं कसं केलंय, स्मॉलेस्टचं कसं केलंय आणि रिव्हर्सचं कसं केलंय ते त्या फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये येईल. ओके, सो हे 3 प्रोग्राम्स तुम्हाला एक्सरसाइज आहेत युजिंग फंक्शननी करायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण आपला रिमेनिंग जो पार्ट आहे फंक्शनचा तो कम्प्लीट होऊन जाईल. ओके.